आपण ज्या गुरुमंत्राचं चिंतन केलं म्हणजे जप केला, तो गुरुमंत्र तुम्ही शस्त्र म्हणून पण वापरू शकते. दुश्मन पण आपला मित्र बनन, शत्रू पण आपला मित्र होईल. पण केव्हा मंत्र सिद्ध झाला तेव्हा एखादी तलवार एखादा हत्यार मंत्र चांगलं आहे पण त्याला धारच नाही, त्याचं काय उपयोग? तुम्ही जेवढा जास्त जप करणार ना तेवढं ह्या मंत्राला धार दिल्यासारखं होईल. चारा कट करायचा असल्यावर ते हातेर आपण धर करतो म्हणजे धार लावतो त्याला. मका बाजरी सोंगायची असली इळ्याला धार लावतो का नाही? लाकडं तोडायचं असलं कुऱ्हाडीला धार लावतो. तसं आहे हा गुरुमंत्र जो आहे तर जास्तीत जास्त जर जप केला जास्तीत जास्त याला चांगल्या पद्धतीची धार लावल्यासारखं होतं, जे मंत्र सिद्ध होतं. आणि ह्या मंत्राने मात्र सगळ्या गोष्टी घडतात. हे आता तुम्हाला कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून सांगत आलो आहे. म्हणून जास्तीत जास्त रात्रंदिवस मंत्र चालताना बोलताना उडताना बसताना खाताना पिताना जमतानाही झोपायच्या वेळेस काढतानाही आणि भांडताना पण जप करा. हळद वाहताना तू, कुंकू वाहताना तू, युचे उतरवत तू, पान उतरवत तू, म्हणून मात्र तुम्ही फक्त ते नाही तर अनुष्ठान केलं, अनुष्ठानापुरतच जपायचं आणि घरी गेल्यावर मात्र विसरून जायचं. तर तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही. लोक म्हणतील मग अनुष्ठान करून काय फायदा झाला होतो. रोपटं लावलं तर त्याला पाणी घातलं पाहिजे ना, तर त्याला फळं येतील. गण चांगली मात्र नीलम आंबे येते त्याला नीलम, पण पाणी घातलं नाही तर ते आंबे येतील कडून. अनुष्ठानामधून मात्र गण सगळं मिळणार आहे तुम्हाला, पण जप तसं झाला पाहिजे. आम्हाला हे सगळं मिळालं तर आम्ही तर अनुष्ठान नाही केलं. अनुष्ठान नाही केलं पण साधना करून घेतली. आणि तुम्ही जे इथं नियम पाळतात हेच नियम जर कायमस्वरूपी पाळत राहिले तर नित्य अनुष्ठान होईल तुमचं. म्हणजे दररोजचं म्हणजे अनुष्ठान जे नियम पाळते ते नियम कपडे पिळणं नाही, जेवढं शक्य होईल तेवढं, जेवढं शक्य होईल तेवढं. आता इथल्यासारखे नाही, पण मग जे नियम का कोणाच्या मनाला दुखू द्यायचं नाही. चालेल इथं आपण आसन झटकत नाही, आसन झटकत नाही म्हणजे त्याच्यावरती जर डोळ्यानं न दिसणारा जीव जर असेल, मग एक किडा माकुडा आसन झटकताना जर त्याला त्रास झाला तर त्या जीवाचा त्रास तो आपल्याला बाधक ठरेल. त्याचाही जीव आहे ना, आपलाही पण जीव आहे की नाही. कोणाला वाटतं बरं मरावं म्हणून? कोणाला वाटतं? सगळ्याला वाटतं जगावं. प्रत्येकाची काही अपेक्षा असते. म्हणून इथंही मात्र ह्याच गोष्टीचं जपायचं, नित्य अनुष्ठान. कोणाचं मन दुखतं कामा नाही. आणि आम्ही याच्या अगोदर पण काय सांगितलं का अनुष्ठान म्हणजे ज्याला काम नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, त्यानंच अनुष्ठान करायचं. रिकामी कोण अनुष्ठान करायचं? ज्याच्याकडून काम होत नाही त्यांनी, ज्याला घरी काही काम नाही त्यांनी. असं आहे का?
असं नाही. प्रत्येकाला आशा आहे ना का काहीतरी घडावं. तुम्ही यदा कदाचित मात्र आम्हाला नाही पण कोणाला कोणी विचारते का नाही माझ्या नशिबात काय, माझ्या नशिबात काय, माझ्या संचितात काय. पण संचित आणि नशीब मात्र हे कोणाला तुगळही कळलं नाही. संचित नशीब म्हणजे काय. जेव्हा तुम्हाला संचित तुमचं आणि नशीब तुमचं कळलं ना त्या टायमाला तुम्ही अनुष्ठानला बसणार. हे संचित आणि नशिबाची मलिनता काढण्याकरता, संचिताची मलिनता काढण्याकरता अनुष्ठान आहे. तव्याचा जाय बुरसा तो सहजची होय आरसा, आपण सहज म्हणतो म्हणून जातो. आरशावरची घाण काढली तर आपला चेहरा तिथं दिसतो. आणि चेहऱ्यात आपला, आरशामध्ये आपला चेहरा पाहायला पहिलं आरशावरचीच घाण काढावं लागते. नाही तर चेहरा गण स्वच्छ करीत बसलं आणि त्या घाणेरड्या आरशामध्ये पाहत बसलं तर घाणच दिसणार ना. तशी संचिताची मलिनता काढा. तुमच्या नशिबात काय, तुमच्या संचितात काय ते तुम्हाला दिसेल. पण आता हे सांगितलं बा अंतकरण, याच्या अगोदर पण बोललो ना आम्ही. नेमकं शरीर स्वच्छ जेवढं करतो ना तेवढी अंतकरणाची स्वच्छता महत्त्वाची. आणि अंतकरणाची स्वच्छता जेवढी महत्त्वाची ना तेवढी मात्र तुमची संचिताची स्वच्छता महत्त्वाची. मग शरीर स्वच्छ करण्याकरता साबण आहे, शॅम्पू आहे, बरोबर. आता शिका काही राहिलीच नाही. आता कपडे स्वच्छ करणं सोडा, हे साबण आहे. आणि अंतकरणाची स्वच्छता करण्याकरता भगवंताचं नामस्मरण आहे. ते नामस्मरण मोठ्या आवाजामध्ये आणि नामस्मरणामध्ये भगवंताच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा आपण नाचतो ना त्या टायमाला, जेव्हा घाम येतो ना त्या टायमाला अंतकरणाची स्वच्छता होते. पण ज्या वेळेस मात्र तुम्ही अनुष्ठान करताना त्या टायमाला खरोखर मात्र तुमच्या संचिताची मलिनता जाते. मग ती मलिनता येते कशी, मलिनता हे बी कळायला पाहिजे का नाही. आता अंतकरणाची स्वच्छता, अंतकरणाची जी मलिनता असते ना ती विचारानं येते. विचारानं, वाईट विचार, त्याचं कसं चांगलं होतं बा माझं कमवून नाही, त्याचं कसं चांगलं होतं बा माझं कमवून नाही, त्याचं कसं चांगलं, अशा विचारांनी मात्र ही अंतकरणाला मलिनता येते. विचाराची घाण, आपल्या डोक्यात विचाराची घाण आहे म्हणून डोकं दुखतं. इथं मात्र मग संचिताला मलिनता येते कशी, संचिताला मलिनता येते कशी का तिथं नांगर वखर हाकणं शेतीमध्ये काही इतर वेळेस आहे मात्र दळण दळतो आपण. त्या टायमाला दळणामध्ये काही सोंडकिडे असते, सोंडकिडे दळण दाताना किती सोंडकिडे मरते. हेच उदाहरण तुम्हाला सांगतो, सोंडकिडे. मग तुम्ही म्हणाल त्या सोंडकिड्याचा विचार केला तर मग उपासच धरावं लागेल. किती सोंडकिडे मरते बरं एका दळणामध्ये. 5 माणसांच्या परिवारात मात्र पहिली दळण हप्त्याला दळतो आपण. पहिली दळणामध्ये 5-6 सोंडे मिळे तर तुम्ही हे मात्र याचा विचार नाही करत. म्हणून शेती व्यवसाय मात्र हे करत असताना पीक पाण्याला कमी पडले. ते आपल्याला पोट येईल, त्यांना नाही पोट का त्या किड्या माकुड्यांना. पण आपण आपल्याच पोटाकडे पाहतो आणि त्यांना मारतो. आपल्या पोटाकडे पाहतो आणि त्यांच्या पोटावर मारतो.
मग तुम्ही म्हणाल मग आता त्यांच्या पोटाकडे पाहायचं म्हणले मग आता ती जमीनच पडीत ठेवा लागेल. जमीन पडीत नाही ठेवायची, त्याच्याकरता अनुष्ठान करायचं. त्याच्याकरता अनुष्ठान करायचं. दळण न दळता उपाशी नाही राहायचं, उपास नाही धरायचा, पण त्याच्याकरता अनुष्ठान करायचं आणि 7 दिवस मात्र उपास धरायचं ना. भगवंताचं नामस्मरण म्हणतं कितीही मोठं पाप असलं तरी ते जाळून टाकतं. आता ह्या गोष्टी आपल्या समोर आहे. वाल्या केळके तू पापी होता, वल्ल्या कोळी किती पापी होता. फक्त एक राम ह्या नावाने शेतू तयार केला, दगड तरले आणि राम नामानेच मात्र तेवढं पाप धरून तो वल्ल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. तसं म्हणतं ना, आता तुमच्या समोरच तुमच्यासारखंच आम्ही होतो. जे काही बस 100 एकर कांदे लावून मग झालो काही इथं. भगवंताचं नामस्मराचं नामचिंतन करता करताच मंत्र तुमच्या समोर आले काय. मग तशाच पद्धतीनं नव्हे आपली काही इच्छा कशा पद्धतीनं घरातले यश आरोग्य शांती याच्या बाबतीमध्ये तुमच्या ज्या इच्छा असल्या तर त्या इच्छा मात्र पण तुमच्याला संचिताची मलिनता गेल्यानंतरच दिसणार आहे तुम्हाला या गोष्टी. म्हणून अनुष्ठानामध्ये काय सांगितलं का, संचिताची मलिनता जाते आणि आपल्या संचितात आपल्या नशिबात काय ते मात्र दिसतं. म्हणून त्याच्याकरता अनुष्ठान करावं लागतं.